श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पूनम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावा ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, स्वामींची आज खूप छान अशी मी माहिती सेवा तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये नेमके कोणती सेवा सांगणार आहोत. तर हो, आज आपण नित्यसेवेबद्दल थोडीशी गुरुमाऊलींनी सांगितलेली दिंडोरी प्रणीत केंद्रातील माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, या नित्यसेवेने आयुष्याचं सोनं होणार आहे. म्हणजे इतकी ही सेवा खूप प्रभावी आहे आणि खूप म्हणजे तुमच्यासाठी उपयुक्त अशी ही सेवा आहे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, बरीच संकट असतात. खूप काही ना काही एक झालं की एक असं प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये चालूच असतं. सुखच असेल असं नसतं. कधी सुख असतं तर कधी दुःख असतं. आणि हे आयुष्याचं सुख-दुःखाचं कालचक्र हे नेहमी आपल्या आयुष्यात फिरत असतं. पण त्यांच्यामध्येही आपण जर स्वामी सेवेत असलो, स्वामी मार्गात असलो, तर आपल्या आयुष्यातील ही दुःख, हे संकट नक्की कमी होण्यास, दूर होण्यास मदत होते. ती म्हणजे या नित्यसेवेने. जो कोणी व्यक्ती स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो, स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीचं दररोज नित्यसेवा करतो, त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतेच अडथळे येत नाहीत. आणि समजा आयुष्यात अडथळे आलेच तरी पण आपल्यामध्ये जी झेलण्याची क्षमता असते स्वामी महाराजांमुळे ती येते. आणि त्याबरोबरच त्याची तीव्रता ही खूप कमी प्रमाणात आपल्यापर्यंत येते. कारण स्वामी महाराज ते आपल्यापर्यंत जास्त त्याची झळ, त्याची तीव्रता ही आपल्यापर्यंत येऊ देत नसतात. कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत. स्वामी महाराजांची नित्यसेवा आपल्याकडून घडते. स्वामी महाराजांचे नामस्मरण दररोज आपल्या मुखामध्ये होत असतं. बघा, स्वामी सेवेसाठी म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करावी, त्यामध्ये दररोज नित्यसेवा करण्यासाठी काय लागतं. आता बऱ्याच जणांना, खूप जणांना हे माहिती आहे. स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी करायची आहे त्यांना सांगण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. पण ज्या कोणी नवीन सबस्क्रायबर असतील किंवा जी नवीन लोक असतील की ज्यांना या गोष्टींबद्दल माहिती नाही आहे की स्वामी सेवा किंवा नित्यसेवा कशी करायची, त्यांच्यासाठीच ही आजची सेवा आणि आजची माहिती आहे. आणि जर समजा तुम्ही या व्हिडिओच्या निमित्तानं जर नवीनच आलेला असाल या चॅनेलवरती, तर आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. स्वामी महाराजांची दररोज तुम्हाला नित्यसेवा करण्यासाठी तुम्हाला दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये एक पोथी घ्यायची आहे. ती पोथी म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची एक पोथी. एक माळसुद्धा घ्यायची आहे, म्हणजे जी आपली जप माळ असते तर ती माळ. आणि स्वामी महाराजांची नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज स्वामी सेवे म्हणजे दररोज स्वामी महाराजांची जी काही पारायण पुढे चालू करणार आहोत किंवा गुरुचरित्र पारायण करणार आहोत, तर त्यांच्यासाठी बेसिक पाया म्हणजे ही नित्यसेवा आहे. ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा दररोज तुम्ही नित्यसेवा कराल, दररोज 3-3 अध्याय किंवा 3-3 अध्याय असे 7 दिवस तुम्ही वाचाल, म्हणजे हे 21 अध्याय पूर्ण होतात. दररोज 3 अध्याय असे 7 दिवस म्हणजे 7 त्रिक 21. स्वामीचरित्र सारामृतात 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय 7 दिवसात पूर्ण होतात. स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुमच्याकडून तेव्हा पूर्ण होतं. त्याच्यामुळे आधी नित्यसेवेला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला ना पुढच्या सेवा करायला काहीच अडचण येणार नाही किंवा अवघडही जाणार नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण रेग्युलर करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी सगळं काही कामं आवरली की तुम्हाला देवपूजा झाल्या तुम्ही नित्यसेवा करू शकता. किंवा जर तुम्हाला संध्याकाळचे दिवे लागण्याच्या टायमिंगला वेळ असेल तर त्यावेळेस तुम्ही करू शकता. किंवा दुपारी समजा वेळ असेल तर त्यावेळेससुद्धा करू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही. आता नित्यसेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर एक आसन टाकायचं आहे आणि स्वामीचरित्र सारामृताची पोथी ठेवण्यासाठी एक छोटासा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पोथी ठेवायची आहे. आता स्वामी महाराजांची नित्यसेवा करताना तुम्हाला जेवण्या अगोदरच स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे. बघा, लहानसा म्हणजे एक छोटासा नाश्ता, काहीतरी थंड असं पिऊन काहीतरी तुम्ही नित्यसेवा करू शकतात.
पण पूर्ण जर तुम्ही पुढे पोट भरून जेवण केलंत आणि तुम्हाला आळस येणार असेल, जांभळ्या येणार असतील आणि तुम्हाला झोपसुद्धा लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडासा नाश्ता करून तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. काही न खाता पिता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, जेणेकरून तुमचं सगळं लक्ष जे आहे ते त्या सेवेवरती राहतं आणि तुम्हाला आळस येत नाही, झोपही येत नाही. मग आपली सेवा ही पूर्णपणे होते, अंतःकरणातून आपली सेवा होते. आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते. स्वामी महाराजांना हाक मारतो आपण आणि या सेवेचा छान असा अनुभवही आपल्याला येत असतो. सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जर शक्य नसेल तर 1 माळसुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृतातील 1ला अध्याय, 2रा अध्याय आणि 3रा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. हे 3 अध्याय आपलं वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ हे 3 अध्याय आहेत. त्याच्यामुळे हे 3 अध्याय दररोज नित्य पठण करायचे आहेत. आणि नंतर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र शेवटला म्हणायचा आहे. त्याचबरोबर पंचमहायज्ञसुद्धा तुम्हाला दररोज नित्यसेवेमध्ये करायचा आहे. नंतर तुम्हाला 1 माळ नवार्णव मंत्राची म्हणायची आहे, 1 माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे आणि 1 वेळेस कालभैरवाष्टकाचं पठण तुम्हाला करायचं आहे. कालभैरवाष्टकाचं पठण देखील तुम्ही करू शकता, कारण कालभैरव स्तोत्र वाचल्यानंतर घरातील जी काही निगेटिव्हिटी, बाधा असेल तर त्या दूर होतात. नित्यसेवेबरोबर तुम्हाला आपल्या पितरांची सेवासुद्धा तितकंच करणं हे महत्त्वाचं असतं. आपली कुलदेवताची सेवासुद्धा तितकंच करणं महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपले कुलदेवता यांची सेवा आपण करतो, त्यावेळेस नित्यसेवेचं आपल्याला केलेलं हे फळ मिळत असतं. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला सगळ्या काही सेवा सांगितल्या आहेत तर त्या दररोज नित्यसेवेमध्ये तुम्ही या करत जावा. आपण बघा, तुमच्या आयुष्यातील मोठमोठे कोडे या सेवेने सुटतील. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. करोडो लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. खूप जण दररोजच्या नित्यसेवेमध्ये हे सगळं काही जी सेवा आहे तर ते करत असतात. त्यांना छान छान असे अनुभवही आलेले आहेत. जीवनातील असंख्य अडचणी, संकट यातून त्यांची मुक्तता झालेली आहे आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक वातावरण आणि आनंद, घरात सुख, शांती, समृद्धी, पैसा या सेवेने येत आहे आणि घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी काही दूर होण्याचं काम या सेवेनं होतं. तर मी सांगितली त्या पद्धतीनं तुम्ही नित्यसेवा दररोज करत राहा. पण जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असाल, तर तुम्हाला 11 माळी करणं शक्य नसेल, तर 1 माळ स्वामी चरित्र सारामृत, 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप, 3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय, 1 वेळा कालभैरवाष्टक आणि 1 वेळेला तारक मंत्र एवढं जरी तुम्ही म्हटलं तरीही पुरेसं आहे. जी काही आपण सेवा करतो तर ती अगदी शुद्ध अंतःकरणानं आणि पवित्र मनानं करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळं मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.